कुवेतमध्ये एका निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना। ड्रोन हल्ल्यामुळे ही आग लागल्याचा संशय। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू। इराणी ड्रोनच्या हल्ल्यानंतर बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या मुख्यालयाला आग लागल्याची घटना। मध्य पूर्व आणि आखाती समुद्रातील अमेरिकेच्या नौदलाच्या ऑपरेशनचे हे मुख्य कार्यालय आहे। युद्धजन्य परिस्थितीचा एलपीजी गॅस सिलेंडरवरती मोठा परिणाम। रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा भासतोय। सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीच्या बाहेर लांब रांगा लागलेल्या आहेत। इराण इस्रायल युद्धावरती भारताची भूमिका संसदेत स्पष्ट होणार। पश्चिम आशियातील परिस्थितीसंदर्भात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज संसदेमध्ये निवेदन देणार। सकाळी 11 वाजता राज्यसभेत तर दुपारी 12 वाजता लोकसभेत निवेदन दिलं जाणार। पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, तर घोषणा देणाऱ्या विरोधात हिंदू समाज आक्रमक झालेला आहे। पाकिस्तानचा जयघोष करणाऱ्यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाते। इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ काही तरुणांनी मध्य प्रदेशमधील रायसेन किल्ल्यावरती बेकायदेशीर तोफगोळा डागलेला आहे। आम्ही इराणला पाठिंबा देणार, तरुणांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे। तरुणांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। दार्जिलिंगमधील राष्ट्रपतींच्या कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जमले असते, मात्र राज्य प्रशासनानं सुरक्षा, गर्दी आणि इतर कारणे सांगत कार्यक्रमाचं ठिकाण बदललं। भाजपचा हा आरोप आहे। दरम्यान अनेकांना इथे उपस्थित राहता आलं नसल्यानं राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे। पश्चिम बंगालमधील कार्यक्रमाच्या वादात केंद्रानं उडी घेतली आहे। केंद्रानं अहवाल मागवलेला आहे। राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याचा ठपका आहे। मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आलेत। पश्चिम बंगालमधील संथाल परिषदेतील कार्यक्रम स्थळावरून राष्ट्रपतींची नाराजी। ममता बॅनर्जी मला धाकट्या बहिणीसारख्या आहेत। बंगाल सरकारला आदिवासींचं भलं नकोय असं मला वाटतंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची टीका। राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी सुरू आहे। ममता बॅनर्जींचा आरोप, राष्ट्रपतींना कार्यक्रमातील राज्यप्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल दिलेली माहिती ही चुकीची होती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विधानावरती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया। राष्ट्रपतींचा अवमान म्हणजे देशाच्या संविधानाचा आणि लोकशाहीचाच अपमान। आदिवासी समाज तृणमूल काँग्रेसला कधीच माफ करणार नाही। पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवरती निशाणा।